पण आज एक गंभीर आरोप केला आहे, कोणीतरी आपल्याला सतत कॉल करत आहे आणि शिव्या देऊन राहिले, या संदर्भात काही तक्रार? रोजच्या 8-10 लोक मला फोन करून शिव्या देतात आणि घाणेरड्या शिव्या देत आहेत. तुम्ही मराठ्यांचं नुकसान करायला निघालात वगैरे असं ते म्हणतायत. मी मराठा समाजाचा विरोधक नाही, मी जरांगे पाटलांचा विरोधक नाही, मी ओबीसीच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठीच आम्ही ही लढाई लढतो आहोत. त्यामुळे अशा प्रकारचं कोणी प्रयत्न करेल तर मला त्यांना विनंतीच करायची आहे की तुम्ही आम्हाला शिव्या घालून आमचं नुकसान करू नका. आणि अशा पद्धतीच्या काही ही मंडळी आहे किंवा हा विचार आहे, हा विचार समाजाला कधी प्रगतीच्या दिशेनं नेऊ शकत नाही. अशी झुंडशाही, दादागिरी, गुंडशाही अशा पद्धतीनं जर शब्दाचा वापर करत असेल आणि एखादा व्यक्ती ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी काही बोलत असेल तर आम्ही काही जरांगे पाटलांना शिव्या दिल्यात, मराठा समाजाला शिव्या दिल्यात असं नाहीये. आम्ही फक्त ओबीसीवर जो काही अन्याय होतोय ती बाजू मांडत असताना काही टवाळके मराठा समाजाच्या तरुणांनी जर आम्हाला अश्लील घाणेरड्या शिव्या देत असतील तर सरकारने याची दखल घ्यावी. मी काही पत्र देणार नाही, मी कोणाचे नंबर देणार नाही, परंतु मी जाहीररित्या सांगितलं आहे आणि माझ्याकडे काही सेव्ह करून ठेवलेलं आहे ज्यांची नावं, जे आपले नाव तर चुकीचं सांगत असेल पण आपण त्यांना कोणाला आपण हे करू शकतो. पण हा जो काही प्रकार आहे तो निश्चितपणे चांगला नाही. आणि अशी माझी मराठा समाजाच्या तरुणांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आपल्या हक्कासाठी लढताय, तसं या ओबीसीच्या 374 प्रवर्गासाठी सुद्धा आम्हाला लढायचा अधिकार आहे, तो संविधानिक अधिकार आहे. परंतु तुम्ही शिव्या घालून ही लढाई तुम्ही थांबवू शकत नाही किंवा आम्हाला जो काही घटनेने अधिकार दिलाय, संविधानिक अधिकार आहे, तो तुम्ही अशा शिव्या देऊन हिरावू घेऊ शकत नाही, असं माझं त्यांना आव्हान आहे. नाही असं किती लोकांच्या रोज 10-20 लोकांच्या काय तक्रारी देणार. आता आम्ही फोनच बंद करून टाकलाय. 4 दिवस हे सातत्यानं सुरू होतं. मी मोर्चाची तयारी केल्यापासून आता फोनवर आम्ही आता अननोन नंबर घेतच नाही. आम्हालाही तशी माणसं पोचता येतात पण आम्हाला अशी किळसवाणे धंदे करायचे नाही. कोणाला शिव्या घालायच्या आहेत, आई बहिणीच्या शिव्या द्यायच्या अशा आम्हाला करायचं नाहीये. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.